लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता रोहिणीचा डाव सरोज तिच्यावरतीच उलटवणार असते। इकडे रोहिणी सरोजचे कान भरते, बघ तुझा मुलगा अद्वैत हा या सगळ्यामध्ये मात्र तुला काहीच बोलत नाहीये। तुला काहीही न सांगता त्याने आता त्याच्या बायकोच्या डिझाईन अप्रूव्ह केलेल्या आहेत आणि तुझ्यापासून सगळं लपवायला लागलाय। तुला कळतंय का, या सगळ्यामध्ये ना तुझा मान कमी होत चाललेला आहे आणि तिचा मान वाढत चाललेला आहे। यावर ते आता मात्र सरोज म्हणते, रोहिणी तू हे पेपर दाखवतेस ना, या पेपरवरून इतकं तर कळतंय की हे दोन सेम डिझाईन आहेत, पण मी कसं मानू की हे डिझाईन कलाने बनवलेत? तुझ्याकडे प्रूफ काय आहे? मी ना ह्याच्याशी बोलून घेईन। त्यावरती आता मात्र रोहिणी म्हणते, तू बोल, पण मला नाही वाटत तो तुला काही खरं सांगेल। त्यावरती सरोज म्हणते, हे बघ माझा ना माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे, तो मला जे सांगेल ना ते सगळं खरं सांगेल, या गोष्टीवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे तू माझी काळजी नाही ना करशील तरच बरं आहे। असं म्हणत सरोज आता रोहिणीला चांगलीच खडसावते। आता मात्र रोहिणी सांगते राहुलला आता काय करायचं, हिला भडकवण्याचं काम तर केलंय। राहुल तिला म्हणतो तू काळजी करू नको, आता ती ज्या वेळेला अद्वैतला विचारेल ना तेव्हा अद्वैत नाही म्हणून सांगेल तेव्हा तिचा विश्वास बसेलच की अद्वैत खोटं बोलतोय म्हणून। मग मात्र सरोज आता घरी येते। सरोज घरी आल्यावरती ती विचार करते आता लपून छपून नाही, जे काय व्हायचं ते सगळ्यांच्या समोर होते, म्हणून डायनिंग टेबलवरती सरोज विषय काढते। सरोज सांगते, मला असं वाटतंय की आबा आपल्या घरात खूप लपवाछपवी चालतात। यावरती आबा म्हणतात, कशाबद्दल बोलतेस तू? यावरती अद्वैत म्हणतो, हो आई, मला सुद्धा या घरामध्ये खूप लपवाछपवी होतात असं वाटतंय। यावरती आता सरोज म्हणते, तू कुणाबद्दल बोलतेस? यावरती अद्वैत म्हणतो, तू। यावरती सरोज सांगते, रोहिणीने आज मला एक डिझाईन दिलं होतं, तिचं असं म्हणणं आहे की हे डिझाईन तिला कलाच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये सापडलं। आता मात्र कला गडबडते, म्हणजे मी ह्याला आधीच सांगणार होते, त्याआधीच या सगळ्यामध्ये आता यांनी म्हणजे रोहिणी आत्यांनी खो घातला। मग मात्र आता रोहिणी सांगते, हो कला, ज्या वेळेला तू डिझाईन करत होतीस त्यावेळेला मला ते पेपर तुझ्या इथे सापडले, आता काय म्हणणं आहे तुझं? यावरती आबा म्हणतात, कसले डिझाईन, काय डिझाईन, कोण मला नीट काय ते सांगण्याचा प्रयत्न करेल का? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला सांगते, आबा मीच तुम्हाला सगळं काय ते खरं सांगते। खरं तर मी आज अद्वैतला तेच सांगायला कॉल केला होता, म्हणजे आज तुम्हाला मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की हो मी चांदेकरांच्या फर्मसाठी डिझाईन देते। यावरती मग मात्र रोहिणी सांगते, बघितलं, म्हणजे हिला चांदेकरांच्या फर्ममधले पैसे आपोआप हवे आहेत, म्हणजे ही देणार फालतू डिझाईन देणार आणि त्यानंतर मग मात्र चांदेकरांच्या फर्ममधून पैसे उचलणार। त्यावरती अद्वैत चिडतो, आत्या ज्या गोष्टीत तुला माहिती नाही ना त्या गोष्टीत तू बोलू नको, म्हणजे मला अजूनपर्यंत माहीत नव्हतं की ही डिझाईन देते। मला संशय होता की ही जी सामिकाची मैत्रीण श्रेया आहे ना, ही श्रेया हीच आहे, म्हणजे ही श्रेया नावाने मला डिझाईन देत होती। मला पूर्ण खात्री होती की ही श्रेया आहे, पण माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा माझ्याकडे पुरावा नव्हता, म्हणून मी गप्प बसलो होतो आणि म्हणून मला आता हे सत्य तुमच्या सगळ्यांच्या समोरच हिच्या तोंडून ऐकायला मिळतंय। हिने प्रत्येक वेळेला माझ्यापासून लपवलं, हो हिने माझ्यापासून सत्य लपवलं आहे, पण तरीसुद्धा मी एक सांगू इच्छितो, ते सत्य लपवण्यामागे कोणताही आर्थिक फ्रॉड करणं किंवा कुणालाही फसवणं हा तिचा हेतू नव्हता। पहिल्यांदा कलाची बाजू अद्वैतने घेतल्यामुळे कलाला पण जरासं आश्चर्य वाटतं, म्हणजे खरंच हा तोच अद्वैत आहे का, जो अद्वैत माझ्याशी भांडतो, आगाऊ मला बोलतो, जो माझ्या हे माझं ते माझं असं म्हणत बसतो? त्यावरती आबा म्हणतात, कोण सांगेल का? कला तू सांगशील का काय ते? यावरती कला सांगते, आबा मी सगळं सांगते, मी चांदेकरांच्या फर्ममध्ये डिझाईन देते श्रेया या नावाने। खरं सांगायचं तर मला म्हणजे आधी अद्वैतने सांगितलं होतं की तुझ्या डिझाईनची गरज नाही म्हणून या नावाने मी देत होते, पण त्यानंतर मला ती सवय झाली। खरं सांगू का, हे आजच मी सांगणार होते, म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला मी कॅफेचं सत्य सांगायला आले ना
त्याच वेळेला कॅफेचं सत्य सांगत असतानाच माझ्या डोक्यात हा विचार आला की मी अद्वैतला हे सत्य सांगेन, म्हणून मी आज त्याला फोन करते आहे. त्याने त्याचे फोन पाहावे, पण त्याने माझा फोन उचलला नाही. मी डिझाईन देते हे सत्य मी लपवलं. रोहिणी आत्याने ते पकडलं. मी तुमची गुन्हेगार आहे, मला जी शिक्षा द्यायची ती शिक्षा द्या, असं म्हटल्यावरती आता मात्र रोहिणी म्हणते, सरोज वहिनी बघितलंस, मी तुला म्हटलं होतं ना की ही डिझाईन हीच काढते आणि ती तुला खोटं पण बोलती आहे. यावरती सरोज सांगते, हे बघ रोहिणी 2 मिनिट थांब. यावरती कला म्हणते, हो मी खोटं बोललेली आहे. सरोज मॅडम, तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती शिक्षा तुम्ही देऊ शकता, खरंच मी आज चुकलेली आहे, असं म्हटल्यावरती रोहिणी म्हणते, सरोज वहिनी आत्ता बोल. म्हणजे ज्या वेळेला माझा मुलगा चुकतो, ज्या वेळेला माझी सून चुकते, ज्या वेळेला मी चुकते, तेव्हा सगळ्यात जास्त आवाज उठवणारी असते ती म्हणजे सरोज वहिनी. सरोज वहिनी सगळ्यात जास्त आवाज उठवते. आणि मग आज सरोज वहिनीने काय केलेलं आहे, आपल्या सुनेच्या विरुद्ध ॲक्शन, ते मला पाहायचं आहे. यावरती मग मात्र सरोज म्हणते, हे बघ रोहिणी, तू माझ्यासाठी पाहावं किंवा तू मला हे सगळं करावं यासाठी मी तुला अजिबात काही बोलत नाही आहे. चूक झाले तर शिक्षा मिळणार, चुकीला माफी होणार नाही. आबा म्हणतात, कसली चूक? यावरती सरोज सांगते, आबा म्हणजे खोटं बोलण्याची एक चूक झाली, पण मला तुम्हाला इतकं सांगायचं आहे, ही चूक मला सुद्धा वाटत नाही. असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं, म्हणजे सरोजला ही चूक वाटत नाही. त्यावरती सरोज म्हणते, हो. आबा म्हणतात, बोल, तुझं म्हणणं स्पष्ट मांड, मग मी माझं म्हणणं मांडतो. सरोज सांगते, आबा तिने पहिल्या वेळेला डिझाईन दिली, मी सानिकाशी सगळं बोललेली आहे. सानिकाने आता मला सगळं सांगितलंय. सानिकाने मला सांगितलं, पहिल्या वेळेला आपल्या ऑर्डर कॅन्सल होणार होत्या, चांदेकरांचं करोडोचं नुकसान होणार होतं, म्हणून तिने स्वतःहून आपल्या डिझाईन दिल्या आणि अद्वैत तिला ओरडला, म्हणून तिने नाव सांगायला नकार दिला. हे मला कळलेलं आहे. आबा म्हणतात, काय? यावरती सरोज म्हणते, हो. आज सकाळी रोहिणीने ज्या वेळेला मला विचारलं ना हे सगळं, त्याच वेळेला मी सगळी चौकशी केली होती आणि त्याच वेळेला मी तिला हे पण विचारलं की तू तिला काही पैसे दिलेस का किंवा अद्वैतने काही पैसे दिले का, तर आत्तापर्यंत केलेल्या कामाचा एकही दमडा तिला मिळालेला नाही आहे. याचा अर्थ कोणताही फ्रॉड करण्याच्या उद्देशाने तिने हे केलं नव्हतं, हे एक सिद्ध झालेलं आहे. अद्वैत म्हणतो, हो, एकही रुपया दिलेला नाही आहे, उलट तिने आपल्याला मदतच केलेली आहे आणि या मदतीच्या बदल्यात मी तिला कधीच काहीच दिलेलं नाही, असं म्हणत अद्वैत सांगतो की पहिल्या वेळेला तिच्यामुळेच आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली. पहिल्याच वेळेला काय, एकूण 3 वेळेला आपल्याला तिच्यामुळे ऑर्डर मिळालेली आहे आणि हे सत्य नाकारता येणार नाही आहे, असं म्हटल्यावरती आबा म्हणतात, मग आता सरोज काय शिक्षा द्यायची आहे हिला? यावरती सरोज सांगते, शिक्षा ही सगळ्यांना झालीच पाहिजे. म्हणजे कसं आहे ना आबा, तिने खोटं बोलली ह्याच्यासाठी शिक्षा तुम्ही तिला द्या, पण तिने जे काम केले त्यासाठी मी तिला आपल्या इथे चीफ डिझायनर म्हणून मला असं वाटते अपॉइंट करायला पाहिजे. कारण एकंदर मी एक चांगली बिझनेसमॅन आहे. चांगली बिझनेसमॅन बघताना मला एक गोष्ट लक्षात येत आहे की या सगळ्यामध्ये आता मात्र तिला आपण आणि त्यामुळे तिला मी या सगळ्यामध्ये आता एक डिझायनर म्हणून अपॉइंट करू इच्छिते. यावरती तुमची मर्जी. आबा म्हणतात, मला तुझा म्हणणं आवडलंय, पण मग जर का तू हे सांगत आहेस तर शिक्षा पण तूच सुनाव. यावरती सरोज सांगते, शिक्षा सुनवायला किंवा शिक्षेचा विचार करायला मला वेळ लागेल. रोहिणी म्हणते, बघितलं, म्हणजे जरा कुठे बिझनेसचा फायदा झाला की ही सरोज वहिनी आपला सगळा डावच उधळून लावते. यावरती राहुल म्हणतो, तू मोठी चूक केलीस, तू ती डिझाईन समोर आणून खूप मोठी चूक केलीस आणि त्यामुळे हे सगळं घडते. तुला कळतंय का या सगळ्यामध्ये? माहिती आहे का तुम्हाला, आपल्याला चूक झाली, आपणच तिला मोठं केलंय. यावरती रोहिणी म्हणते, वा सरोज वहिनी वा, काय तो तुझा न्याय. म्हणजे आम्ही काही केलं असतं तर आम्हाला पूर्ण यांच्या हातून हकलपट्टी केली असते, पण तुझ्या सुनेला डिझाईन म्हणून अपॉइंट करतेस. यावरती सरोज म्हणते, नुकसान झालं असं ना चांदेकरांच्या पेढीचं, तर मात्र हे सगळं मी नक्कीच केलं असतं, पण तिच्यामुळे नुकसान नाही तर फायदा झाला आहे. त्यामुळे शिक्षा देण्यासारखं मला काही वाटत नाही आहे. मला असं वाटते चांदेकराची डिझाईन म्हणून आपण तिला अपॉइंट करू शकतो, ते पण तिची इच्छा असेल तर, असं म्हणत आता मात्र सरोज आबांना म्हणते, आबा तुम्ही तिच्याशी बोलून घ्या, तिची जर का इच्छा असेल तर मात्र तिने हे काम करावं. आबा म्हणतात, सरोज ठीक आहे, आपण बोलूया त्याच्याशी, पण मला तुझं आजचं वागणं पटलं.
तिच्यावरचा राग विसरून तू बिझनेसबद्दल विचार केलास त्यासाठी खरंच म्हणजे तो म्हणूनच मी तुला दरवेळेला आदर्श सून म्हणतो, एक आदर्श बिझनेस वुमन म्हणतो, ते उगाच नाही. आज तू सिद्ध केलंस की माझं म्हणणं किंवा माझी हे चॉईस कधीच चुकीची नसते. असं म्हणत आबाग सरोजचं पण कौतुक करतात आणि आता कलाचा पण निर्णय घेणार असतात. तुम्हाला काय वाटतं, कला डिझायनर म्हणून अपॉइंटमेंट स्वीकारेल का?